रडणं बंद कर. खूप रडला आहेस आजवर, खूप त्रास सहन केला आहेस, पण आता डोळे पुस, कारण तुझी वेळ सुरू झाली आहे. होय, बरोबर ऐकलंस तू. ज्या देवाने तुला जन्माला घातलं, त्या भगवंताने तुला आजवर प्रत्येक संकटातून वाचवलं आहे. त्याचा आशीर्वाद आता थेट तुला मिळणार आहे. लोक तुला कमजोर समजत होते ना, लोक तुला नाव ठेवत होते. तुझा शत्रू तुला संपवायचा प्रयत्न करत होता, पण आता हे चित्र बदलणार. नियतीचा खेळ बघ. ज्यांनी तुला रडवलं त्यांना आता तुझ्या यशाकडे बघून स्वतःचे अश्रू लपवावे लागणार आहेत. तुझा शत्रू, तुझा छळ करणारे लोक, तुझ्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे सगळे जण आता तुझ्या आयुष्यातून कायमचे दूर जाणार आहेत. भगवंताने तुझा हात पकडला आहे. मागे वळून बघायचं नाही. होय बाळा, मला माहीत आहे, मागचा काही काळ तुझ्यासाठी खूप कठीण होता. रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असायचं, तेव्हा तू एकटाच डोक्यावर हात ठेवून रडत राहायचास की मीच का. हा एक प्रश्न तू 1000 वेळा देवाला विचारला असशील. कधी पैसा, कधी हक्क, कधी धोका, तर कधी शत्रूने रचलेलं कारस्थान. आणि तुझा आतून पूर्णपणे तुटला होतास. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हिऱ्याला चमकायचं तेव्हा त्याला घाव सोसावं लागेल. दगडाला मूर्तीत यायचं तेव्हा प्रत्येक हातोडी छन्नीचे घाव सोसावे लागेल. तुझ्या डोळ्यातून आलेला प्रत्येक थेंब ही तुझी कमजोरी नव्हती, तर ती तुझ्या आतल्या शक्तीची सुरुवात होती. कारण तुझा देव भगवंत बघत आहे. तो शांत आहे, कारण तो तुझी परीक्षा घेत आहे. त्याने तुझे सगळे अश्रू मोजले आहेत आणि त्या प्रत्येक अश्रूची किंमत तुझा देव तुला व्याजासकट परत करणार आहे. तुला त्रास देणारे, पाठीत खंजीर खुपसणारे, तुला अपयशी बघण्यासाठी टपून बसलेले शत्रू आज खूप खुश असतील. त्यांना वाटत असेल की त्यांनी तुला हरवलं. ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभा असतो, त्याला जगातली कोणतीच ताकद हरवू शकत नाही. आता तुला तुझ्या शत्रूशी भांडण्याची किंवा बदला घेण्याची अजिबातच गरज नाही, कारण तुझा बदला स्वतः भगवंत घेणार आहे. भगवंताचा आशीर्वाद जेव्हा मिळतो तेव्हा सगळे शत्रूचे डाव उलटे होतात. तुझ्या विरुद्ध खड्डे खणले जात होते, तो स्वतःच त्यात पडणार. तुझा शत्रू तुझ्या आयुष्यातून असा काही दूर फेकला जाईल की त्याला पुन्हा कधी तुझ्याकडे बघण्याची हिम्मत होणार नाही. शत्रूचा नाश हा शस्त्राने नाही, तर भगवंत त्याच्या कर्माने करणार आहे. तुझा मार्ग आता मोकळा झाला आहे. फक्त चालत राहा. तुझी वेळ सुरू झाली आहे. सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. काही लोक म्हणतात की नशीब सगळं काही असतं, पण बाळा, नशीब सुद्धा तेव्हाच बदलतं जेव्हा भगवंताची कृपा होती. आज या क्षणापासून तुझा सुवर्ण काळ, गोल्डन पिरियड सुरू होत आहे. आत्तापर्यंत तू खूप दुःख पाहिलं आहेस. आता सुख पाहण्याची तयारी कर. तुझा व्यवसाय, तुझी नोकरी, जिथे अडथळे येत होते, आता तिथे प्रगतीचे नवीन रस्ते उघडले जातील. तुझं कुटुंब, जिथे अशांती होती, तिथे आता सुख समृद्धी नांदणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन. जे मन नेहमी चिंतेत असायचं, तिथे आता एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांती निर्माण होणार आहे. माझ्या बाळा, वेळ प्रत्येकाची येते. आज तुझी वेळ आली आहे. जेव्हा तुझी वेळ खराब होती, तेव्हा लोकांनी तुझी किंमत केली नाही. आता तुझी वेळ अशी आणायची आहे की ज्या लोकांनी तुला नाकारलं, त्यांना तुला भेटण्यासाठी वेळ मागावं लागेल.
पण भगवंताचा आशीर्वाद मिळतोय याचा अर्थ असा नाही की तू शांत हातावर हात ठेवून बसणं. भगवंत त्यांनाच मदत करतो जे स्वतः कष्ट करतात. उठ, कामाला लाग. भूतकाळ विसरून जा. कोणी काय केलं, कोणी कसं फसवलं हे सगळं डोक्यातून काढून टाक. तो कचरा मनात ठेवू नकोस. सकारात्मक राहा, मनात शंका आणू नकोस. आणि माझं चांगलंच होणार हा विश्वास देवावर आणि स्वतःवर ठेव. सहमत असशील तर माझं चांगलंच होणार असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आता तुझी वेळ आली आहे, तर या वेळेचा पूर्ण फायदा घे. दिवसाचे 24 तास स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापर. भगवंत तुझ्या पाठीशी आहे. तो तुला शक्ती देईल, तो तुला बुद्धी देईल. फक्त एक पाऊल पुढे टाक. शेवटी मला तुला एवढंच सांगायचं आहे, या जगात अशक्य असं काहीच नाही. ज्या भगवंताने तुला इथपर्यंत जिवंत ठेवलंय तो तुला पुढेही घेऊन जाणार. तुझे शत्रू दूर होणार, तुझा मार्ग मोकळा होणार. आणि फक्त आता एकच ध्येय तुझ्या समोर तुला ठेवायचं आहे, यश आणि शिखर. रडणारे डोळे पुसून टाक आणि चेहऱ्यावर एक विजयी हास्य आण. भगवंताचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तुझी वेळ सुरू होत आहे आणि जा, तू इतिहास रचण्यासाठी तयार आहेस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, हे शब्द तुला फक्त ऐकायचं नाही तर त्याला फॉलो सुद्धा करायचं आहे. भगवंताच्या दरबारात कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. ज्या व्यक्तीने तुझ्या डोळ्यात अश्रू आणले, ज्या शत्रूने तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्याने साक्षात भगवंताच्या लेकराला त्रास दिला आहे. देव माणसाची सहनशीलता बघतो. जेव्हा तुझा शत्रू तुला त्रास देत होता तेव्हा देव त्याचा पापाचा घडा भरण्याची वाट पाहत होता आणि आज तो घडा भरला गेला आहे. तू तुझ्या देवावर विश्वास ठेव. हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस, कारण तुझा देव तुझी साथ कधीच सोडणार नाही. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.